जय गजानन माऊली मैत्रिणी. माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत. तर बघा, त्यासाठी इथे आपण हे साहित्य चिरून ठेवलेलं आहे. त्यासाठी आहे हिरव्या मिरच्या, त्यानंतर लसूण आणि कांदा. तर बघा, सुरुवातीला आपण कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडी मोहरी घातली. आता मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. मुलगी कितीही शिको, कुठल्याही उच्च पदावर जावा, पण तिला स्वयंपाक हा करावाच लागतो, नाही का? तर बघा, आता या ठिकाणी त्यात आपण कांदा टाकणार आहोत आणि हिरव्या मिरच्या. हे छान होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊ. दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, दररोजच्या घाई गडबडीत आपल्याला सर्वांचा विचार तर करावाच लागतो, पण त्याही अगोदर आपण आधी आपला स्वतःचा सुद्धा विचार करायला पाहिजे. कारण आपण जर आनंदी असलो किंवा आपण जर खुश असलो तर आपण दुसऱ्यांना खुश ठेवू शकतो, नाही का? तर या ठिकाणी आपला कांदा झालेला आहे. त्यामध्ये आता आपण ही चिरलेली शेपूची भाजी करूया. आणि ही झाल्यानंतर त्यामध्ये मुगाची डाळ घालायची आणि थोडंसं पाणी टाकून ती भाजी शिजवून घ्यायची. आणि इथे आपली तयार होईल मग शेपूची भाजी.